आमचे मित्र रॉनी यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. 2 सिक्स मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक रॉनी यांच्याकडून. चला कुमार गोलंदाज या दरम्यान पंचांचा सामना चालू येण्याचा इशारा होता. 9:49 झालेली आहेत. पहिला चेंडू पडतोय कुमार याचा. चांगला चेंडू, इथे मात्र हवाई फायर, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सोपा झेल पकडतोय फलंदाज गौतम यांच्या पारीत होते खात्मा. पहिला आदरा बसतोय तो भानोज बोदवडा संघाला. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. फलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गुड्डा उर्फ प्रथमेश पवार. नक्की तिथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती जो फलंदाज गौतम बाद झालेला आहे. प्रत्येक गायकवाड, प्रथमेश गायकवाड. 1 सिक्सला 500 रुपये. नक्कीच आता मात्र रॉनी याने बक्षीस वाढवलंय. प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. खराब चेंडू, इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत, जमिनीला हात समांतर करतायत. इथे मात्र स्क्वेअर चेंडू जातोय. धावसंख्या 1 वाढते, ती पोहोचते 1 गडी बाद 1. पहिले षटक प्रगतीपथावर असताना 1 गडी बाद 1. चांगला चेंडू, इथे मात्र ब्रह्मास्त्र वापरलं होतं कुमारने. चांगली गोलंदाजी करतोय कुमार. जर पाहायला गेलं तर नक्कीच आपले इरादे मात्र स्पष्ट करतोय. नक्कीच चांगला फटका, इथे मात्र हवाई फायर, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सोपा झेल पकडतोय फलंदाज प्रथमेश यांच्या पारीत होते खात्मा. दुसरा हादरा बसतोय तो भानवत बोदवाडा संघाला. संधी भेटते डीजे. चांगली गोलंदाजी करते गोलंदाज कुमार. आणि नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली. मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने प्रदान केलेला, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ज्याने प्रदान केलेला तो कुमार मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतोय. आता मात्र स्ट्राईकला होतो फलंदाज नॉडी. नॉन स्ट्राईकला पाहतो आपण शकील. त्याला मात्र संधी भेटत नाहीये, परंतु नॉडीने मारला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्स, सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा धणधणीत चौकार. संधी भेटते डीजे. मात्र 4ने वाढते, ती पोचते 5 या आकड्यावरती. 2 गडी बाद 5. शकील मात्र अजूनही नॉन स्ट्राईक वरती आहे, प्रतीक्षा करतोय फलंदाजीची. परंतु शकीलला सुद्धा माहिती आहे की आपण मात्र या मैदानावरती उभं राहणं गरजेचं आहे. चांगला चेंडू, पंचांकडे अपील, परंतु पंच मात्र आमचे हुशार आहेत. पांडे सर चांगलं काम करतायत. नक्कीच बॅटने लागलेले चेंडू आता 1 धाव निश्चित भेटते. तसं की 1ने वाढते, ती बसते 6 या आकड्यावरती. शकील फलंदाजीसाठी आलाय, परंतु इथे मात्र बक्षिसाची खैरात होते. आमचे मित्र रितेश वाघमारे यांच्याकडनं शकीलसाठी 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि रॉनी यांच्याकडनं 500 रुपये. एका षटकाराला 500.
नक्कीच इथे मात्र चांगला खेळ होतोय. आपण कुमार पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. तर नक्कीच शकील या संघाचा मेन म्हणजे एक हुकमी एक्का मानला जातो. त्याने मात्र चांगला खेळ करणं गरजेचं. जर आपल्या संघाला चांगल्या स्थितीत न्यायचं असेल तर या शकीलला मात्र शेवटपर्यंत किल्ला लढावा लागेल. चांगला खेळ करावा लागेल या मैदानावरती. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज कुमार. चांगला चेंडू होता. इथे मात्र धाव बांधण्याची शक्यता आहे परंतु नक्कीच ती मात्र धावसंख्या असं वाटत होतं डायरेक्ट हिट झाला असता फलंदाज बाद झाला असता परंतु फलंदाज मात्र बचावलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 6 संधी भेटते पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला. जर पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं षटक होतं. ते पॉवर प्लेचं षटक मात्र चांगल्या रीतीने हाताळत आहे आमचे रितेश शिवाकुमार यांच्याकडनं सुद्धा शकीलसाठी 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. परंतु शकीलने मात्र चांगला खेळ केला पाहिजे. त्याला माहिती शकीलला की आपण एक जबाबदारीने खेळ करावा लागेल. भानवत बोदवडा थोडासा संकटात जरूर आहे परंतु 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 6 गोलंदाजी मार्गावरती नवीन गोलंदाज येतोय लक्ष्मण. कुमार गेला आता मात्र लक्ष्मण आला. इथे मात्र खराब चेंडू होता. लेग स्टंपचा बराच बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. जमिनीला समांतर करतायत. समांतर म्हणजे अवांतर धाव येते. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 7 या आकड्यावरती. 7 धावा फडकावे लागतायत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना खराब चेंडू. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. चांगला समाचार घेतोय. चेंडू जातोय स्कोर लेगच्या डोक्यावरून 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क. चौकार संधी भेटते डीजे ऑपरेटर. पंच बॅटिंग बॅटिंग ओके. की संधी असणार एक मोठा फटका मारण्याची ती फलंदाजाला. चांगला फटका. इथे मात्र मिड आउटच्या टिकेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मिड ऑफच्या टिकेने नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव भेटते. तर पाहिलं गेलं ना तुषार सर तर या जेनी टागोरीचा जर विचार केला तर क्षेत्ररक्षण मात्र अव्वल दर्जाचं काम करते. आमचे मित्र सौरवजी गाठोल साहेब असतील, आमचे हर्षला जळगावकर साहेब असतील, ते सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण मनापासून या शृंखलेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. हर्षला जळगावकर साहेब त्यांचा आपण नक्कीच नक्कीच युवा उद्योजक आहेत. त्यांचं मात्र आपण स्वागत करूया. पर वळ्या मैदानावरती तिथेच धावा संख्या लागली फळकावरती 13.
चांगला फटका इथे मात्र हवाई फायर क्षेत्ररक्षकताना येते सोपा झेल पकडतोय फलंदाज शकीलच्या बारीत होते आत्मा मोठा मासा बसतो तो नक्कीच जाळ्यात अडकतोय फलंदाज शकील होते. क्लब आज मात्र मजा करताना दिसत आहेत. शकील सारखा मोठा मासा मात्र गळायला लागलाय. शकील बांधून तंबूत परततोय तर शकीलच्या जागी येतो नवीन फलंदाज सोनू. सोनू आणि नोडी ही मात्र जबरदस्त जोडी आहे परंतु त्यांना चांगलं काम करावं लागेल. या मैदानावरती बरेच वर्ष ते सराव करतायत प्रॅक्टिस करतायत सामने खेळतायत परंतु या महत्वाची संधी चांगला खेळ करावा लागेल. तर नक्कीच आमचे मित्र महाराष्ट्र पोलीस उमेश कोळंबे याचं सुद्धा आगमन होतं त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. आमचे सन्माननीय राजेंद्रजी कांबळे साहेब तसेच वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विकासजी जोशी साहेब सुद्धा उपस्थित झाले त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. आणि नक्कीच आमचा मुस्लिम भाई बेकरीवाला हे मात्र या सामन्याचा आनंद घेतात लाईव्ह ते पाहतात टेलिकास्ट त्यांनी सुद्धा मनापासून शुभेच्छा दिल्यात या शृंखलेसाठी. मुस्लिम भाई आपलं सुद्धा मनापासून स्वागत. चांगला फटका इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या बदल्या चांगला क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं परंतु खराब क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 17. संधी भेटते डीजे नक्कीच झालाय तो ठाकूरवाडी संघाला. जिथे 1 धाव होती तिथे मात्र मिसफिल्ड होते. 4 धावा भेटतात खराब कामगिरी करताय तो ठाकूरवाडी संघ. तुषार सर आत्ताच मी प्रशंसा केली होती की अव्वल दर्जाचा खेळ करताय ठाकूरवाडी. चांगलं क्षेत्ररक्षण आहे चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी परंतु इथे मात्र थोडं खराब काम करतोय. चांगला चेंडू इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र धावसंख्या तिथे स्थिरावत्या 3 गडी बाद 17. यानंतरचा सामना होणार आहे तो कलोते वर्सेस तनुष्का 11 साईबाबा नगर. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहायचंय. चांगला चेंडू होता तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण नक्की धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 18. मी तनुष्का 11 साईबाबा नगर संघाचा कर्णधार आणि कलोती 11 संघाचा कर्णधार आपणास विनंती करतो की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. स्कोर झालाय तो 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 18. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. जर पाहायला गेलं तुषार सर असतील आमचे नरेश सर असतील 18 धावा म्हणजे फलंदाजीसाठी थोडंसं बिकट असेल परंतु गोलंदाजीसाठी जर चांगलं असेल कारण की 10 धावा इथे सहजरित्या येतात. आपण थोडंसं गेअर वाढवा लागेल तो भानोज बुधवाडा संघाला कारण की ते 40-45 धावा असणं गरजेचं आहे. मैदानावरती गीतेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर क्षेत्ररक्षक तैनात आहे. सोपा झेल पकडतोय फलंदाज सोनूच्या बारीचा घातमा 4था आदरा बसतोय तो भानोज बुधवाडा संघाला. संधी भेटते
त्या सर्व प्रेक्षकांची मन जिंकतायत. खऱ्या अर्थानं मैत्री चषकचं आयोजन आहे, सुंदर असं आयोजन आहे आणि त्याला मात्र 4 छान लावलेत त्या डीजे ऑपरेटरने. त्या डीजे ऑपरेटरचं सुद्धा मनापासून कौतुक करावं लागेल. इथे मात्र तिसरं षटक प्रगतीपत्र असताना 4 गडी बाद 18. गीतेश गोलंदाजी मार्गवरती टाटा एंडकडनं गोलंदाजी करतोय. फुटका चांगला चेंडू, इथे मात्र हवाई फायर, चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून, आउट ऑफ द पार्क. यूज षटकार. प्रगतीपत्र असताना 4 गडी बाद 24. पुन्हा एकदा चांगला फटका, इथे मात्र नक्कीच स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फाईन लेगच्या कडे चाललेला चेंडू, 1 बाउन्स, सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावा, धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 28 या आकड्यावरती. पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घ्या. चांगला फटका, इथे मात्र हवाई फायर, कुमार येत चेंडूवरती, परंतु एक धाव निश्चित रूपे भेटेल. बघा दुसरी घेतात का, दुसरी धाव होते पूर्ण, धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 30 या आकड्यावरती. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय तेजसजी कांबळे साहेब यांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. नक्कीच त्यांना मी विनंती करतो, नक्कीच मी त्यांना विनंती करतो स्टेजवरती येते. खऱ्या अर्थानं आज त्यांच्या मेहनतीचा साखरपुडा होता, त्यांना सुद्धा मेहनतीनं सुद्धा आपण मनापासून शुभेच्छा देऊया. परंतु इथे मात्र हवाई फायर, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सोप्पा जेल पकडतोय फलंदाज वंशांच्या पारीचा खात्मा, 5वा हजरा बसतोय तो भानवत बोदवाडा संघाला. संधी भेटते डीजे ऑपरेटरला. नक्कीच ते मात्र मी सौरवजी घाटकर साहेबांना विनंती करतो की अक्षयजी घाटकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. तसंच प्रथमेश यांना विनंती करतो की आमचे अर्चला जळगाव साहेबांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. शुभम भोसले, अन्वी 11 साहेबनगर संघ. नक्कीच शुभम भोसले
खूप असा मोठा म्हणजे नशीबवान आहे की त्याच्या अंडरमध्ये रायगडचा मास्टर माइंड संजय सोळंकी तो कर्णधार आहे, तो खेळतोय. आणि नक्कीच जरी समोर संजय सोलंकी असेल तरी कलोदे संघानं सुद्धा बऱ्याच मोठ्या संघांना पाणी पाजलंय. विनोद, आपल्याला हे विसरून चालणार नाहीये. पुढची मॅच अटीतटीची होणार आहे यात मात्र शंका नाहीये. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 32 32 ना 32 चोकर्स. रजनी क्रिकेटमध्ये ज्यांनी बऱ्याच बलाढ्य संघांना पराभवाचे धक्के दिलेत असा कलोदे मोकाशी आणि त्याच्याबरोबर लढणार आहे शुभम भोसलेच्या नेतृत्वाखाली विनोद सोलंकी, ज्या विभागामध्ये राहतात तो साईबाबा नगर. सन्माननीय अजयजी कांबळे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तुमचं मनापासून स्वागत. अक्षय कडव साहेब इथे बसलेले आहेत. खरं तर अत्तरगाव जिल्हा परिषद, ज्या जिल्हा परिषदेकडे संपूर्ण रायगडचं लक्ष लागलं होतं, ज्यावेळी त्यांना विजय मिळाला त्यावेळी त्यांनी कुस्तीपटू जशी आपल्या थाप मारतो तशी विजयाची थाप त्यांनी स्वतः मारली होती आणि जबरदस्त नेतृत्व त्याने त्या अत्तरगाव जिल्हा परिषदेमध्ये केलं होतं. त्या अक्षय कडव यांचं आपण मनापासून स्वागत करूया. रिव्ह्यू घेतलाय, फलंदाजी टीमने घेतलाय. चला तिसरा पंच त्याला स्टेजवरती यायचं लगेचच. अंपायरने नक्कीच फेअर डिलिव्हरी दिली आहे, परंतु फलंदाजी मात्र रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी. चला नक्कीच शेवटचं षटक प्रगतीपत्र असताना गोलंदाजी मार्कवरती दीपक चांगली गोलंदाजी करतोय. चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डिसेट मारलेला फटका, लाज जवाब गोळीच्या वेगाने चेंडू जात आहे. सीमा रेषेच्या पलीकडे आलेला खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 36. 5 गडी बाद 36. अजूनही मला वाटतं शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना मला वाटतं काही चेंडू बाकी आहे, परंतु नक्कीच येणारे काही चेंडूमध्ये मोठमोठे प्रहार करावे लागतील, मोठमोठे फटके मारावे लागतील. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत, परंतु या 3 चेंडूवरती जास्तीत जास्त मोठे फटके मारावे लागतील. नरेश सर जर पाहायला गेलं तर या मैदानावरती जास्तीत जास्त धावा होणं गरजेचं आहे. चांगला फटका इथे मात्र पॅडो स्वीप म्हणायला गेला, चेंडू जाते गोळीच्या वेगाने आलेला. दुसरा नक्कीच खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने वाढते ती बसते 40 या आकड्यावरती. नक्की धावसंख्या इथे मात्र 4 ने वाढते ती बसते 40. आता मात्र धावांचा वेग वाढलेला दिसतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, काय गोलंदाजी करतोय खरोखरच सटीक लाईन आणि ऑफस्टम यॉर्कर टाकतो तो गोलंदाजी करतोय. दीपक भले 2 चौकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक करतोय. धावसंख्या तिथे स्थिरावतोय. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या फलकार लागते 5 गडी बाद 40. 5 गडी बाद 40. पुन्हा एकदा दीपक गोलंदाजी मारू करते. चांगला फटका इथे मात्र सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बदना क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूची फेक करणार तोपर्यंत एक धाव तो होते, परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादात नक्कीच फलंदाज धावत होते. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 41. जिंकण्यासाठी 42 धावांचा
42 धावांचं आव्हान आहे. त्या 42 धावा कशा काय करतायत, काय घडतंय, काय बिघडतंय, यासाठी घेऊन जाते माझ्या साथी समालोचक प्रवीण सरांकडे. परंतु तत्पूर्वी वळूया डीजे ऑपरेटरकडे. कोण रे कोण? शुभम. सन्माननीय तेजस्वी कांबळे साहेब यांना विनंती करतो, या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांनी नाणेफेकीचा कौल करावा. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 42 रनों का पीछा करना है टीम ठाकुरवाड़ी झेनित को. अगला मैच काफी मजेदार होगा. संजय सोलंकी दिमाग के जादूगर, उनके खिलाफ कलोते मुकाशी शुभम भोसले के नेतृत्व में ये खेल रहे हैं. इन्होंने, जब मैंने इनसे बात की तो उन्होंने कहा कि यंग जनरेशन को आगे ले जाना ये मेरा सपना है. अभी मैं 40 पार हूं, तो आगे जाके खोपोली में क्रिकेट अच्छा हो, इस उम्मीद के साथ. टॉस बॉक्स कैमरामैन, टॉस बॉक्स के ऊपर फोकस कीजिए. तेजस जी कांबळे साहब, इनके शुभ हाथों टॉस हुआ. टॉस किसने जीता? साई बाबा नगर ने टॉस जीता है. क्या फैसला किया शुभम? तनुष्का 11 साई बाबा नगर बॉलिंग करने का इन्होंने फैसला किया है. कलोते को पहले बल्लेबाजी करनी पड़ेगी. अंपायर क्या चाहिए आपको? बॉल, बॉल दीजिए. और कल तेजस सर ने बालू को भी 500 का इनाम दिया था. बालू खुश हुए. हाँ, मुझे भी 2000 रुपए मिले थे. आज की रात मुझे इंतजार है, क्योंकि शेर के मुंह में अगर खून लग जाए ना तो उस खून की आदत पड़ जाती है. नक्कीच प्रवीण सर, बँका चालू झाल्या तर लगेचच गर्दी वाढत नाहीये. थोडा 11 वाजू द्या, 12 वाजू द्या, त्यानंतर गर्दी चालू होते. लगेचच गर्दी होत नाहीये. तर गर्दी वाढेल आणि नंतर मात्र बँका चालू, ज्या व्यवहार असतील ते चालू होतील. और आईवा कैच के लिए स्मार्ट वॉच है, तो यकीन मानिए दर्शकों से मेरा अनुरोध है भाई, आईवा कैच लीजिए, स्मार्ट वॉच यहां से लेकर जाइए. गेंदबाज अरे मिल्का बॉलर सांग मिल्का. गौतम, गेंदबाज गौतम गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे. सामने है जैनी ठाकुरवाड़ी की तरफ से एक आंधी, एक तूफान, एक जलजला, एक ज्वालामुखी. कुमार, क्या ये लड़ेंगे? हाँ बिल्कुल, ठाकुरवाड़ी के बच्चे कह रहे हैं कि कुमार तू मार, और कुमार ने पहली गेंद उठाई है मिड ऑन के ऊपर से, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. अंपायर का इशारा, 4 रन. कडे तर मला वाटतं पनवेल महानगरपालिकेच्या पनवेल महानगरपालिकेत फायरमन ही भूमिका करतात ते तिथले कर्मचारी आहेत. कुमार पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन में कार्यरत कुमार, काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है. पहली गेंद पे उनके द्वारा बाउंड्री आ चुकी है. गेंदबाज तैयार, इस ओवर की अगली गेंद. फिर से एक बार कुमार लटक गए हैं. गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ ही आउट. 38 का पीछा करना है बची हुई 22 गेंदों पर. ठोक दीजिए, 1 विकेट के नुकसान पर. काय डान्स करतोय स्क्रीनवरती पाहतोय.
काय खुश होतोय तो खरोखरच बिल्कुल कौतुक विनोद करावं लागेल कॅमेरामनचं सुद्धा. कैमरामैन का तो कैमरामैन की तारीफ तो हमें करनी ही चाहिए, लेकिन उस डांसर की भी हमें तारीफ करनी चाहिए। तो गेंदबाज गौतम, गेंदबाज गौतम जिन्होंने पहली गेंद पे बाउंड्री जरूर खाई, लेकिन उसके बाद कुमार का विकेट निकाला बाएं हाथ के बल्लेबाज जेनी ठाकुरवाड़ी की तरफ से। मॉन्टी गौतम राइट आर्म राउंड द विकेट, फुल टॉस किया था, लेकिन ये क्या हुआ, विकेट कीपर ने इस गेंद को छोड़ा, एक रन तो जरूर मिला है। अंपायर का बाई का इशारा। मजा आ रहा है इस वक्त इस खोपोली पंत पाटन क्रीडा नगरी पर जितने भी मैचेस होते हैं। ग्राउंड की स्थिति को सुधारा है, दर्शकों के लिए बैठने की व्यवस्था की गई है। विनोद यकीन मानिए, यशवंत सांभळे ना, ए लल्लू लल्लू, यशवंत सेठ सांभळे ना, यशवंत सेठ सांभळे ना। जैसे ही यशवंत सेठ सांभळे साहब ने इस ग्राउंड के ऊपर ध्यान देना शुरू किया, मैदान पे दर्शकों के लिए बैठने की व्यवस्था हो चुकी है, यकीन मानिए। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ये क्या हुआ, मैं तो कहूंगा बल्लेबाज को ये मारना चाहिए था, भले ही ये वाइड बॉल हो, लेकिन अगर बल्ले पे आता तो 6 या 4 जरूर मिलते। वाइड, एक रन से बढ़ता हुआ टोटल 42 का पीछा करते हुए जेनित ठाकुरवाड़ी 6 रन 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी थे कुमार। और हमारे देखिए सिंगर शायर आ चुके हैं, आमिर, आमिर आ चुके हैं, लेकिन यह की आवाज है, बिल्कुल अंपायर की उंगली उठी, क्योंकि आवाज यहां तक आई थी। ऐसे में बल्लेबाज को खुद बाहर निकाल के आना चाहिए था, अंपायर की बगैर राह देखकर ठोक दीजिए। कांबळे यांचे वडील सन्माननीय रवींद्रजी कांबळे साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। त्याचबरोबर सन्माननीय नंदू गवळी साहेबांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया। आमिर यहाँ पर आ चुके हैं, सिंगर शायर कमेंटेटर हर तरह की भूमिका निभाते हैं आमिर। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 6 रन। काफी अच्छी गेंदबाजी हो रही है, पहली गेंद पे बाउंड्री आई थी, लेकिन उसके बाद काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज गौतम। शकील का भी एक ओवर यहाँ पे शेष है। ये 42 रन जो है ना, 42 रन का काजूवाड़ी टीम के लिए मैं यकीनन कहना चाहूंगा ये संकट बन सकते हैं अगर ये अच्छे नहीं खेले तो। गौतम इस ओवर की करेंगे 5वीं गेंद, और इस गेंद को घुमाया, क्या फुटवर्क दिखाया बल्लेबाज रामदास ने, गेंद को सीधा भेजा स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। कांबळे है तो ग्रेट, क्योंकि तेज फार्म ऑर्गेनाइज ये टूर्नामेंट, और तेज फार्म में जितने साफ निकलते हैं उतने ही साफ हमने इस ग्राउंड पे निकलते नक्कीच हुए देखे। आपण पाहिलं बघा, त्या तेजस शेठचा जो ड्रेसिंग आहे ना, खरोखरच असं डोळ्यात टिपण्यासारखं आहे. लल्लू, त्याला कारण पण तसं आहे, आज मेवण्याचा साखरपुडा होता, जावय शोभायला हवा, ठोक दीजिए। खोपोली नगरीतील समाजसेवक सन्माननीय तात्या रेड्डी साहेब, त्या समेत आमचे दिलीपजी देशमुख साहेब सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मनापासून या वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोली यांच्या सौजन्याने श्री तेज फार्म मित्र परिवार भव्य मैत्रीचे 2024 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. चलिए फील्डिंग फैलाइए, 18 गेंदे, अब 28 रनों की जरूरत। अगला मुकाबला होगा कलोते मोकाशी बनाम साई बाबा नगर, तनुष्का 11 साई बाबा नगर, अगला मैच होगा। काय काय बोला, काय बोला,
सगळ्यांचं आपण स्वागत करणार आहोत. सगळ्या पाहुण्यांचं इथं मनापासून आपण तेज फार्मच्या वतीने शाब्दिक स्वागत करूया विनोद. आणि जसा हा सामना संपेल तसा त्यांचा सन्मान या व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने केला जाईल. जर पाहिलं तर प्रवीण सर, जेवढे लहान मुलं आहेत ना, ज्या झेनी ठाकूरांविषयी सर्व ती मुलं लहान मुलं सामना पाहण्यासाठी आले, त्या सर्व लहान मुलांचं आपण मनापासून पुन्हा एकदा स्वागत करूया. बॉलर कोण आहे? सलमान. गेंदबाज सलमान गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए 18 गेंदे 28 रनों की जरूरत जेनी ठाकुरवाड़ी टीम को, और इस जरूरत को पूरा करने के लिए बाएं हाथ के बल्लेबाज मॉन्टी स्ट्राइकर एंड पर. सलमान की ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप उन्होंने डाली, अच्छी गेंद थी, डॉट गेंद आई. 17 गेंदे अब 28 रनों की जरूरत. डॉट गेंद आ चुकी है. 17 गेंदे 28 रनों की जरूरत. बिल्कुल आउटसाइड ऑफ स्टंप लाइन पे रखा इस गेंद को. ये मिड स्टंप पे होकर गई है. लगातार दो डॉट गेंदे. 16 में अब 28 की जरूरत. 12 का फासला है. कम से कम 2 छक्के लगाने होंगे जेनी ठाकुरवाड़ी को अगर इस मैच में वापस आना है तो. 16 में 28. इस मैच का मजा लेते हुए हमारे बालू. और ये एज लगा शॉर्ट थर्ड मैन के ऊपर. गेंद को फील्ड किया. ये डायरेक्ट मारना चाहिए था. मौका मिलता, अगर लगता तो विकेट मिलता, लेकिन शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी ये कह रहे कि बैकअप नहीं था. बैकअप रहता तो मैं मारता. सिंगल जरूर मिला है. 16 में 28 की जरूरत थी. अब 15 में 27 की जरूरत. 15 में 27 रनों की जरूरत है. स्ट्राइकर एंड पर काजूवाड़ी के खुंखार बल्लेबाज रामदास. खुंखार है, ये है, जुझारू है, खुंखार है, बना सकते हैं रन सलमान के खिलाफ. ये अल्टी पल्टी डिविलियर्स, एबी डिविलियर्स शॉट मारने की कोशिश की थी उन्होंने. सुपला शॉट. सुपला शॉट. यकीनन मजा आता है जब अजीबोगरीब शॉट से रन मिल जाए. तो रन नहीं मिलते तो लोग उन्हें कोसते हैं कि क्या जरूरत थी ऐसा करने की. रन आते तो उनकी तारीफ होती. विनोद ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. सिंगल जरूर मिला है. मैं तो कहूंगा गेंदबाजों का सही इस्तेमाल हो रहा है भानुवत बौद्धवाड़ा की तरफ से, क्योंकि शकील को अब तक लेकर नहीं आए. यकीन मानिए विनोद, शकील को ये लेकर नहीं है. अच्छी कप्तानी हो रही है मैं तो कहूंगा, क्योंकि निर्णायक मोड़ होता है तीसरा ओवर. 4 ओवर के मैच में क्रूशियल मोमेंट, जैसे कि हमारे साथी तुषार धुमाल, इनके जीवन में ऐसे कई क्रूशियल मोमेंट आए, लेकिन वो डरे नहीं. डटकर उन परिस्थितियों का उन्होंने मुकाबला किया. पेट्रोल पंप पे नौकरी की. आज श्री गणेश स्पोर्ट्स के नाम से उनका जो नाम मशहूर है, मैं तो कहता हूं ये जो यंग जनरेशन है वो मोटिवेट होनी चाहिए उनसे. जिस तरह से उन्होंने काम किया है, अपने फैमिली को संभाला है, अपने भाई को आगे लेकर वो जा रहे हैं, इससे अंदाजा लगाया जा सकता है कि इंसान की सोच अच्छी होनी चाहिए. सोच अगर तुषार धुमाल जैसी हो तो आपको सफलता मिलने में देर नहीं लगेगी. कितनी गेंदें कितने रन नरेश? 13 गेंदे 25. 13 गेंदे 25 चाहिए. जेनी ठाकुरवाड़ी को आक्रामक खेल दिखाना होगा. तीसरा ओवर यकीनन लेकर आएंगे शकील, और वो ओवर काफी निर्णायक होगा, क्योंकि इस ओवर में आपको रन बनाने जरूरी. और ये क्या हुआ? ये मिले नसीब का 4. नसीब मेहरबान तो इंसान पहलवान. ठोक दीजिए. तर प्रवीण सर, विचार केला ना तर मी म्हणेल हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. आणि इथून मात्र मी म्हणेल एक गुड लक म्हणता येईल तो ठाकूरवाडी संघाचा. कदाचित इथून मात्र लक चालू होऊ शकतो तो ठाकूरवाडी संघाचा. हाँ, निश्चित रूप से अगर देखा जाए तो टोटल आ चुका है 21,
अभी भी 21 की जरूरत है, गेंदें बची है 12, 10.5 की औसत से 21 रन बनाने हैं. नक्कीच प्रवीण सर जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे आणि जर असा विचार केला तर ठाकूरवाडीमध्ये क्षमता आहे, परंतु शकील जो तो षटक असेल ना तो निर्णायक षटक मानला ये जाईल. देखिए इस ओवर में शकील को लाना ही होगा इनको, क्योंकि ये क्रूशियल ओवर है. यहाँ पे अगर अपोजिशन ने 10-15 रन हासिल किए तो शकील के ओवर में भी वो रन बन सकते हैं. अब देखना ये होगा भानुवंश बौद्धवाड़ा के कप्तान की रणनीति क्या है. बाएं हाथ के बल्लेबाज होने के कारण क्रीज पे मौजूद, क्या वो शकील को लाने में देरी करेगी या इसी ओवर में उनका इस्तेमाल होगा, ये देखने लायक होगा. क्योंकि 12 गेंदे अब जरूरत है 21 नक्कीच रनों की. आपण पाहतोय केएफए संघाचे एक अत्युत्कृष्ट यष्टी गोलरक्षक आमचे मंदार हे सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने स्वागत करूया. खऱ्या अर्थाने केएफएचे चांगले यष्टी रक्षक सुद्धा होते ते, म्हणजे गोल कीपिंग पण चांगलं करायचे आणि क्रिकेटमध्ये यष्टी रक्षक सुद्धा चांगलं करायचे. बिल्कुल अक्षय कड़ाव साहब यहाँ पर बैठे हुए मंच पर, उनका भी हम स्वागत करेंगे. निखिल तेजस्वी पाटील, कांबळे मुख्य ऑर्गेनाइजर सन्मान्य सभी के निखिल ऊपर ध्यान पाटील दे यांना रहे सुद्धा हैं. विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. 7-12 कंसल्टेंट हमारे प्रथमेश भोईर जो ऑर्गेनाइजर की भूमिका में है, लेकिन टॉम पवार की हमें याद आ रही है जो फ्लाइट से वीडियो कॉल उनका आने वाला है. लल्लू का स्कैनर हमने उनको दिया हुआ है, सब कुछ सेट है. तैयब खान और आकाश यादव इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है तेज फार्म के इस मैत्री ट्रॉफी 2026 के लिए. दोनों पत्रकार हैं और पत्रकारों की तरफ से शुभकामनाएं. शकील की इस गेंद को कलाइव के सहारे मोड़ा है. तीसरा ओवर काफी क्रूशियल है, 1 रन जरूर मिला है, दूसरा रन चुराया जा चुका है. इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 23 रन अब जरूरत है. 19 रनों की गेंदें बची है 11. बघा शकीलसाठी एक बक्षीस आलंय. जर विकेट हॅट्रिक घेतली तर आकाश जाधव यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. राजू धन्यवाद. ओवाल, देखिए राजू ओवाल मेरे से फोन पे बात कर रहे थे, वो कह रहे हैं कि राजू ओवाल टाइगर अभी जिंदा है. हाँ, टाइगर को जिंदा रखेंगे हम, सभी लोग मदद करेंगे इस टाइगर को जिंदा रहने के लिए. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 1 रन जरूर मिला. शकील इस ओवर में काफी निर्णायक साबित होंगे. 3 रन उनके इस ओवर में जा चुके हैं. ठाकुरवाड़ी की रणनीति भी यही होगी कि उनके खिलाफ 10-12 रन बनाए जाए ताकि आखिरी ओवर में ज्यादा परेशानी ना हो. रितेश वाघमारेकडनं सुद्धा विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आले. सन्माननीय राजेंद्रजी शकीलसाठी. कांबळे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय राजेंद्रजी कांबळे साहेब. तो मैच की तरफ हम चलेंगे. टोटल आ चुका है 24. जीत के लिए अभी भी 18 रनों की जरूरत है. गेंदें बची हैं 10 में 18. शकील इस ओवर की करेंगे तीसरी गेंद. बाएं हाथ के बल्लेबाज मॉन्टी के सामने, लेकिन इस गेंद को उठाया, गेंद हवा में, और ये क्या किया, गलत फील्डिंग हुई है, गलत फील्डिंग, और जिसकी वजह से मिले 4 रन. ठोक दीजिए. निश्चित रूप से नरेश यादव साहब इनाम के ऊपर इनाम लगा रहे हैं. अगला मैच कलोते मोकाशी बनाम साई बाबा नगर. संजय सोलंकी बनाम मयूर जाधव. एक यंग जनरेशन को रिप्रेजेंट करने वाले तो दूसरे हैं एक्सपीरियंस से भरपूर संजय सोलंकी. मयूर जाधव के पास भी कई ब्रह्मास्त्र है जो साई बाबा नगर के खिलाफ यूज कर सकते हैं. जैसे कि किम जोंग, उनके रील आए थे, युद्ध के लिए वो तैयार थे लेकिन उनसे कोई लड़ना ही नहीं चाहता था. ये डॉट गेंद आई है, डॉट गेंद. शकील ने यहाँ पर इस डॉट गेंद के साथ खुद की वापसी की है, लेकिन वहां पे 2 रन बचाए जा सकते थे. मुन्ना, फील्डर को अंदाजा होना चाहिए था कि मैं कैच करूं या गेंद को फील्ड करूं. अब इतनी बड़ी प्रतियोगिता में खेल रहे हैं तेज फार्म ऑर्गेनाइज, ये मैत्री ट्रॉफी 2026 है.
इतनी बड़ी अगर प्रतियोगिता में आप खेल रहे तो आपको ये अंदाजा होना चाहिए कि मुझे कहाँ फील्ड करनी है, कहाँ कैच लेना है, कहाँ रनों को बचाना है। ये जबरदस्त खेला है, ऑन साइड के ऊपर मिलेंगे 4, क्या होगा बेड़ा पार। और इस 4 के साथ टोटल बढ़ता हुआ 32, 10 रनों की अभी भी दूरी। स्क्रीन पर जबरदस्त ये क्रिकेट दिखाई दे रहा है। एडवर्टाइजिंग हमने देखी ऑर्गेनाइजर्स की, 7-12 कंसल्टेंट इनकी एडवर्टाइजिंग हमने देखी, प्रथमेश भोईर नक्कीच साहब की, तेज फार्म की हमने एडवर्टाइजिंग देखी। प्रशांतजी वाघ साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत. प्रशांतजी वाघ साहेबांचं आपण मनापासून स्वागत करूया, त्यांना विनंती करूया की आपण स्टेजवरती यायचंय. धीरे धीरे ना विनोद मेहमानों की संख्या यहाँ पर बढ़ती हुई। तेज फार्म जो मैत्री ट्रॉफी जिन्होंने ऑर्गेनाइज किया है उनके ढेर सारे रिलेशन। और ये क्या हुआ, विकेट गंवाया, जरूरी नहीं था। ये रनआउट जमी हुई जोड़ी को तोड़ा है खुद जेनी ठाकुरवाड़ी ने, जिसका खामियाजा उन्हें भुगतना पड़ सकता है क्योंकि आखिरी 6 गेंदे और 9 रनों की जरूरत। फिल्म का ये गाना था, तेजस जी कांबळे, हमारे प्रथमेश जी भोईर और टॉम पवार, इनमें से बाप्पा कौन है अब? क्योंकि एक थे लच्छा, एक थे महेश और तीसरे थे बाप्पा। तबीयत के हिसाब से तो मुझे तेजस जी लग रहे हैं, वो फिल्म अगर आपने देखी होगी। और टॉम मुझे ना लक्ष्मीकांत बेर्डे नजर आ रहे हैं, कॉमिक। और सीआईडी की तरह जिनका स्वभाव है वो है प्रथमेश भोईर। बिल्कुल ये कैरेक्टर तीनों सही बैठते हैं। सोनू गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे, क्या 6 में 9 बचाएंगे, क्या नरेश यादव, इनकी तरफ से इस गेंदबाज को इनाम आएगा अगर बचाएंगे तो। 6 में 9, मुकाबला कांटे का रुख अख्तियार कर चुका है। यकीन मानिए दिल की धड़कनें दोनों तरफ बोल रही है, धक 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 बोल रही है, दिल की धड़कनें तेज हो रही है। आणि एक सूचना आहे, पंचांना विचारल्याशिवाय डगआउट मधल्या कोणत्याही खेळाडूने आतमध्ये जाऊ नका। गेंदबाज सोनू स्ट्राइकर एंड पे, राज 6 में 9। ये एक रन तो जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा? 6 में 9 की जरूरत है, एक ही रन मिला है। 5 में अब 8 की जरूरत। कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का रूल। नरेश यादव इनकी तरफ से, अगर सोनू इस मैच को जितवाते हैं भानुवत के लिए तो उनके लिए 1000 का इनाम। हॅलो, या दरम्यान आमचे अमितजी किस्मतराव साहेब सुद्धा उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती करूया की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचंय. सद्गुरू ग्राफिकचे मालक सन्माननीय अमितजी किस्मतराव साहेब, आपणास विनंती आहे की आपण सुद्धा इथे यायचे. ते सुद्धा या स्पर्धेचा एक महत्वाचा भाग आहे, हिस्सा आहे ते. हाँ निश्चित रूप से विनोद महत्वपूर्ण हिस्सा है। यकीन मानिए मैच में मजा आ रहा है। 5 में 8 की जरूरत है। बाएं हाथ के बल्लेबाज मोंटी जिन्होंने इस गेंद को खेला, शॉर्ट थर्ड मैन पे सिंगल ही दिया है। देखिए यह नरेश यादव सर के 1000 रुपए का पावर है। अब तक गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहा है। 2 गेंदों में 2 ही रन उनके द्वारा दिए जा चुके हैं। 4 में 7 की दूरी है। क्या बल्लेबाज स्ट्राइकर एंड पे जो दाएं हाथ के हैं राज, क्या इस मैच को निकालेंगे जेनी ठाकुरवाड़ी के लिए? जेनी ठाकुरवाड़ी के लिए क्या इस मैच को निकालेंगे? और ये अच्छी गेंद, 3 में अब 7 की जरूरत। नरेश यादव इनकी तरफ से इस बॉलर के लिए पूरे टीम को 2000 और इस गेंदबाज को कितने, क्योंकि मेहनत कर रहा है वो, उनके लिए भी 1000। हाँ दोनों के लिए 1000, टीम के लिए 1000 और इस बॉलर के लिए 1000।
3 में अब जरूरत है 7 की। जबरदस्त गेंदबाजी हो रही है सोनू की। हॅलो, या दरम्यान ये ऊपर उठाया है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना, और ये कैच छोड़ा, दूसरा रन मिला। 2 में अब 5 की जरूरत। या दरम्यान जर सिक्स आला, षटकार आला, तर आमचे तात्या साहेब अर्थातच तात्या रिटे साहेब यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आहे षटकारसाठी. देखिए 2 में अब 5 की जरूरत है। छक्का है तो मैच ही जीतेगी टीम जेनी ठाकुरवाड़ी और तात्या रिठे साहब इनकी तरफ से 500 का इनाम है। कैच था, ये लेना चाहिए था मेरे ख्याल से। 2 में 7 रहते, आखिरी गेंद तक ये मैच चलता, लेकिन आखिरी गेंद तक अब भरोसा है बल्लेबाजों को कि हम इस मैच को निकाल सकते हैं। यकीन मानिए ये मैच चाहे कोई भी जीते या कोई भी हारे, लेकिन क्रिकेट की जीत होगी। जिस तरह क्रिकेट की जीत के लिए हमेशा तैयार रहते हैं मुन्ना फैंस क्लब। हाँ, निश्चित रूप से ये डॉट गेंद आई है। अगली गेंद पे तो विनोद एक बात मैं जरूर कहना चाहूंगा, भानुवत जीत भी सकती है, भानुवत हार भी सकती है। एक तरफ बल्लेबाज के हाथों में नसीब है या जेनी ठाकुरवाड़ी दरम्यान का। सद्गुरु ग्राफिकचे मालक सन्माननीय अमितजी किस्मतराव साहेब यांचं इथं आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की नक्कीच इथे मात्र आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं. वेलकम, सुस्वागतम 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 अमित किस्मतराव. एक गेंद 5 रन देखिए, गेंदबाज के हाथों में नसीब है, वो जितवा सकते हैं इस टीम भानुवत को। बल्लेबाज के हाथों में नसीब है, वो जितवा सकते हैं ठाकुरवाड़ी को। लेकिन आने वाले 2029 के चुनाव में मुन्ना फैंस क्लब के हाथों में नसीब है हमारे तुषार धुमाड़ का। एक आखिरी गेंद, 5 की जरूरत, कंपल्सरी चेसिंग, और इस मैच को जीता है भानुवत। बहुत द्वारा ने स्कोर इस लेवल पर लेकिन इस प्रतियोगिता का नियम था कि कंपल्सरी चेसिंग। चलिए नरेश यादव सर 2000 भेजिए। नक्कीच वीरेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विकासजी जोशी आता उपस्थित झालेत. त्यांचं तर आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्यांना विनंती करूया स्टेजवरती यायचं आहे. आमचे मित्र अमर किरवे हे सुद्धा उपस्थित आहे, त्यांचं तर आपण मनापासून स्वागत करूया. आणि आता मात्र स्वागत सर्व मान्यवरांचं करूया. मी तेजस्वी कांबळे साहेबांना विनंती करतो, आपण शुभमजी कांबळे साहेबांना विनंती करतो, आपण मी सन्माननीय तात्या रिटे साहेबांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो. अजिंक्य तावडे साहेबांना विनंती करतो की तात्या रिटे साहेबांचं स्वागत करायचं आहे. इथे मात्र सन्माननीय तात्या रिटे साहेबांचं स्वागत होत आहे. त्या समेत आमचे दिलीपजी देशमुख साहेब इथे उपस्थित आहे. मी अक्षय देशमुख यांना विनंती करतो दिलीपजी देशमुख साहेबांचं स्वागत करायचं आहे. आमचे सोनू शेठ शेलार हे सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. आणि प्लेअर ऑफ द मॅच